नमस्कार. आज मी तुमच्यासोबत खूपच अमेझिंग पटकन होणारी रेसिपी बनवणार आहे. अशी रेसिपी जी की तुम्हाला खूपच आवडेल. चला तर मग रेसिपी कशी बनवायची ते पाहूया. सगळ्यात आधी कढईमध्ये अर्धा चमचा बडीशोप घालायची आहे. बडीशोप असेल तर घाला. याचा हलकासा गोडवा खायला मजेशीर लागतो. यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. 1 वाटीला कमी कच्चे शेंगदाणे देखील वापरायचे आहेत. तरी इथे तुम्ही भाजके शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. यानंतर 1 वाटी तांदूळ देखील वापरायचे आहेत. हे तांदूळ आहेत ना, हलकेसे सुक्या कापडाने पुसून घेतलेत. यावरती काही धूळ असेल ना तर ती निघून जाते. यात आणखी 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. गॅस चालू करून मध्यम ते जास्त आचेवर सगळी जिन्नस छान अशी भाजून घ्यायची आहेत. जवळपास 3 ते 4 मिनिटे आपल्याला हे तांदूळ शेंगदाणे भाजायचे आहेत. आता हळूहळू पाहत असाल हे भाजके तांदूळ हळूहळू पांढरट दिसत आहेत. जसजसे तांदूळ भाजले जातील तांदळाचा रंग हा बदलला जातो. तांदळाची साईज ही बिलकुल बदलते. तांदूळ आणखीन जास्त खुसखुशीत कुरकुरीत भाजून तयार होतात. तर इथे पहा तांदूळ या पद्धतीने पांढरे शुभ्र दिसत आहेत. जेव्हा कढईत तांदूळ टाकला तेव्हा त्याचा रंग वेगळा होता आणि भाजल्यावर तो आणखीन पांढरा शुभ्र दिसतोय. तांदूळ हातात धरून तोडून सुद्धा पाहू शकता. त्याचे तुकडे पडत आहेत. तांदूळ जसा पाहिजे तसा भाजून निघालाय आणि शेंगदाण्याचे टरफल पण निघायला सुरुवात झाली आहे. मस्तच. तर आता भाजलेली सर्व जिन्नस थंड करून घेऊयात. अगदी सगळंच काही थंड करायचं गरज नाही. थोडं गार असेल तरीही चालेल. आता या मिक्सर भांड्यामध्ये हे बारीक करून घेऊयात. आता हे सगळं मिक्सर जारमध्ये बारीक करून घेते. जास्त वेळही लागत नाही हे बारीक व्हायला. हे पहा दोन्हीही चांगले बारीक फाईन झालेले आहे. तुम्ही पाहू शकता फायनली बारीक पावडर तयार होते. हलकंसं थोडं दाणेदार लागते. रवाळ असे रव्यासारखे हे बारीक होते. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. ग्राइंड केलेली पावडर अशा वाडग्यात काढून घेते. यात घालूया बारीक चिरलेला कांदा. यानंतर अगदी बारीक फाईन केलेली शिमला मिरची बारीक चिरून घ्यायची आहे. यानंतर आल्याचे काप बारीक केलेले. 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतले आहेत. अगदी थोडीशी कोथिंबीर घालूया. अर्धा चमचा लाल तिखट. आणखीन पाव चमचा लाल तिखट मी ते वाढवले आहे. आणि इथे पावभाजी मसाला 1 चमचा. जर पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही साधा मसाला वापरला तरी चालेल. फ्लेवरसाठी मी इथे चवीनुसार मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक वापरू शकता. आता यात घालूया साधारण 2 चमचे दही. अगदी ताजे दही आहे. हे आंबट दही इथे वापरायचे नाही. आणि गरजेनुसार सुरुवातीला पाणी न वापरताच हातानेच हे जिन्नस चांगली एकमेकात मिक्स करून घ्यायचे आहेत. बिना पाण्याचा वापर आपण इथे केला आहे. मिक्स करूया. शेंगदाण्यात स्वतःचेच तेल असते त्यामुळे यात मॉइश्चर आहे. तर पहा खूप छान बाइंडिंग आली आहे पिठाला. बिलकुल पाणी वापरण्याची गरज पडली नाही. परंतु आपण कच्चे तांदूळ वापरले त्यामुळे तांदूळ रवाळ राहतील यात. त्यामुळे यात थोडं पाणी मिक्स करून घेऊया आणि मस्त असं हे मिश्रण मळून घेऊयात. तर पहा सगळ्या जागी पाणी ॲब्सॉर्ब होऊन गेले आहे. आता हातानेच याचे खाचे करून घ्यायचे आहेत. आणि वरतून थोडे पाणी शिंपडून, जास्त नाही, फक्त अर्धा कप पाणी मला इथे लागले आहे. आता काय करू, हे मिश्रण छान झाकून ठेवू व हे आता मी जरा थोडा वेळ बाजूला ठेवून देते. मस्तच मिश्रण बघा किती मस्त असे छान असे फुलत चालले आहे पाण्यामुळे. पीठ भिजते तोपर्यंत आपण चटणी बनवूया. या इथे 1 छोटी वाटी सफेद तीळ घेतले. सफेद तिळाऐवजी शेंगदाणे वापरले तरीही चालेल. 1 वाटी नारळाचे काप घ्यायचे. इथे तुम्ही किसलेले खोबरे वापरले तरीही चालेल. मुठभर कोथिंबीर, 1 हिरवी मिरची तोडून घेतली आहे.
1 चमचा दही वापरायचे. दही हे फ्रेश घ्यायचे. दह्याच्या आंबटपणामुळे चटणी आणखीन टेस्टी होते. यानंतर 4 काळ्या मिऱ्या घेतल्या आहेत. अर्धा चमचा भाजलेले जिरे पावडर घ्यायची आहे. 1 चमचा लाल तिखट. शेवटी स्वादानुसार मीठ वापरायचे. आता दही घातलेल्या वाटीतच पाणी घेतले. तेच पाणी या मिक्सर जारमध्ये ओतायचे. त्यामुळे चटणी थोडी सहजतेने ग्राइंड होईल. झाकण लावून चटणी मस्त ग्राइंड करून घेते. तर पहा, चटणी मस्त अशी ग्राइंड झाली आहे. एकदम फाईन करून झाली आहे. तिला ही चटणी खूपच टेस्टी लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. ग्राइंड केलेली चटणी अशा एका वाटीमध्ये काढूयात. तर पहा, चवीला भन्नाट अफलातून तिळाची चटणी खाण्यासाठी तयार झाली आहे. चला, 15 मिनिटे झाले आहेत. चटणी तर बनवून झाली आहे. आता यावरील झाकण बाजूला काढून घेतले. मिश्रणाने पाणी पूर्णपणे ॲब्सॉर्ब करून घेतले आहे. पीठ पूर्णपणे कोरडे झाले आहे. मिश्रण मस्त असे फुलले आहे. आता हातावर थोडेसे तेल चोळून घ्यायचे, कारण मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून. थोडंसं पीठ हातात घ्यायचं आणि ह्या पिठाला बॉलसारखा आकार द्यायचा आहे. बॉल बनवून घ्यायचा आहे. एकदम गोलाकार आकार असा द्यायचा आहे. बॉल बनवून झाला. आता ह्याला हातावर ठेवून आणि एका बोटाने बॉलला असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस केल्यावर हाताने ह्याला गोलाकार पोट फिरवायचे. परत उलट्या बाजूने पण प्रेस करायचे. आपण बिलकुल मेदूवडासारखा शेप दिलाय. पाहायला छान दिसतोय. आता तुम्हाला असा शेप आवडत नसेल तर असाच गोळा ठेवला तरीही चालेल, पण असं मेदूवडा शेप हातावर छान वाटतो व दिसायलाही तो आकर्षक दिसतो. चला, एक मेदूवडा बनवून झालेला आहे. आता आपण दुसरा मेदूवडा बनवायला घेऊयात. आपण याला कच्च्या तांदळाचा मेदूवडा पण म्हणू शकतो. बस याला असा गोलाकार आकार द्यायचा आहे. मस्त असा गोलाकार आकार देऊयात. मधोमध असा हातानेच प्रेस करायचा आहे. बोटाने प्रेस केलं, दुसऱ्या बाजूनेही प्रेस करायचा. मेदूवड्यामध्ये कॅव्हिटी तयार करायची आहे. हे पण बघा, दुसरा मेदूवडा देखील माझा इथे बनवून तयार झाला आहे. आपण सगळे तांदळातले मेदूवडे असेच बनवून घेऊयात. आणि मेदूवडे हाताला पण बिलकुल चिटकत नाहीत. हातावर कसेही ठेवा किंवा उचला, ते हाताला चिटकत नाहीत. एवढ्या पिठाचे 12 वडे तयार झाले आहेत. हे वडे हाताला अजिबात चिटकत नाहीत. आता हे आपण तळून घेऊयात. एका कढईत लागेल एवढेच तेल घ्यायचे. तेल मीडियम गरम झाले पाहिजे. खूप जास्त तेल गरम करायचं नाही, थोडेच गरम करायचे. जसे तेल गरम झाले की लगेच यात सगळे मेदूवडे सोडायचे. इथे लक्षात ठेवा, एकाच वेळी पॅनमध्ये बसतील एवढेच मेदूवडे सोडायचे. गर्दी करायची नाही, नाहीतर तेलाचे टेम्परेचर कमी होऊन वड्यांना भेगा पडतात. आता मीडियम फ्लेमवर मेदूवडे तळून घेऊयात. दोन्ही बाजूनी वडे छान शेकून घ्यायचेत. कमी ते जास्त तेलामध्ये वडे छान तळून घ्यायचेत. एक बाजू झाली. आता दुसऱ्या बाजूंनीही वडे छान तळून घेतलेत. 2 ते 3 मिनिटात एका बाजूने व दुसऱ्या बाजूने 2 ते 3 मिनिटात वडे छान तळून घ्यायचेत. दिसायला फारच सुंदर दिसतात. बाहेरून क्रिस्पी, आतून खुसखुशीत मेदूवडे खाण्यासाठी तयार आहेत.
इथे सर्व वडे मी तयार करून घेतलेले आहेत. बाहेरून नरम आतून खुसखुशीत असे वडे तळून तयार आहेत. हे पहा, इथे सर्व मेदूवडे एकाच ताटात घेतले आहेत. हे तुम्ही चहासोबत नाश्ता म्हणून खाऊ शकता. चटणी केली त्यासोबतही खाऊ शकतात. चला मी मेदूवडा तोडून दाखवते. मस्तच आतून पहा वडा किती मस्त झालेला आहे. बघा किती क्रिस्पी झालेत वडे. आतून अतिशय नरम नरम. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.